आंब्याचा सीझन सुरू आहे, तर या आंब्याच्या सीझनमध्ये वेगवेगळे आंब्याचे डेझर्ट, फ्रुटी किंवा वेगवेगळे पदार्थ करून नक्की खायलाच पाहिजे. त्यातलाच एक पदार्थ घेऊन आलेली आहे, मँगो सागो डेझर्ट. खूप छान लागते, चविष्ट लागते आणि चिल जर सर्व कराल तर अजूनच जबरदस्त. आणि घरी जर पाहुणे येत असेल तर त्यांना तर नक्कीच जरा खूप जबरदस्त. दिसायला जेवढं सुंदर दिसते ना, त्याहून अधिकच चविष्ट. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला आंबा घ्यायचा आहे, व्यवस्थित छान पिकलेला आंबा घ्यायचा आहे. तर इथे आंबा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून कापून घेते. तोपर्यंत आदल्या रात्री मी हा साबुदाणा भिजत घातलेला होता. तुम्ही नाही घातला तरीही कसं करायचं ते मी सांगते. आता हा साबुदाण्यात पाणी घातलं आहे, छान मोकळा करून घेतला, पाणी घातलं आहे आणि याला उकळून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होतपर्यंत. आता इकडे बघा, माझ्या मुलीनी आणि माझ्या भाच्याने असे छान डायसमध्ये आंबे कापलेले आहेत, कारण की हे आपल्याला डायस आंब्याचे तुकडे यात घ्यायचे आहे. आता आंब्याचा पल्प काढून घेतला आहे काही आंब्याचा, तो पण घालून घ्यायचा आहे. यात आपल्याला साखर, दूध आणि क्रीम घालायची आहे. तुम्ही जर हे घालायचं नसेल, साखर, क्रीम, दूध घालायचं नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क घालू शकता. पण याच्याने पण रिच टेस्ट येते आणि कंडेन्स मिल्कने सुद्धा खूप छान रिच क्रीमी फ्लेवर येतो. तर तुम्ही कुठलंही ऑप्शन चूज करू शकता. आणि साबुदाणा जर तुम्ही आधी भिजत घातला नसेल, विसरला असाल, तर डायरेक्ट साबुदाणा पाण्यात उकळून घ्यायचा ट्रान्सपरंट होतपर्यंत. आता हे सगळं बारीक करून घेतलं आहे. इकडे छान साबुदाणा पण मस्त असा ट्रान्सपरंट झाला आहे. आता याला चाळून घ्यायचं, याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक चाळण घ्यायची आहे, त्याच्याखाली छान खालती मी एक वाटं ठेवलेलं आहे, तर त्याच्याने हे सगळं चाळून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आता बघा, जसं खालती वाटं वरती चाळण ठेवलं आहे आणि हे जे साबुदाणा आपला शिजवला आहे तो मी घालून घेतलेला आहे. आता यावर काय करायचं आहे आपल्याला, अगदी लगेच गरम आहे तर थंड करायसाठी पाणी घालून हा व्यवस्थित धुवून घ्यायचा, म्हणजे हा साबुदाणा चिकट होत नाही, मस्त असा मोकळा मोकळा होतो आणि ट्रान्सपरंट होतो. तर आता याच्यावर पाणी टाकून मी ते करून घेतले, पूर्ण थंड केलं. हे बघा, असा ट्रान्सपरंट दिसतो आहे. आता आपल्याला पूर्ण डेझर्ट तयार करायचं. तर एक मोठं भांडं घ्यायचं, त्यात हा साबुदाणा जो आपण ट्रान्सपरंट करून घेतला होता तो घालायचा आहे. आंब्याची जी प्युरी केली होती क्रीम वगैरे घालून, जी सिल्की स्मूथ झालेली आहे ती घालायची, मिक्स करायची आहे आपल्याला. तुम्हाला पातळ घट्ट जसं हवं असेल तसं करा, पण शक्यतो असा मीडियम ठेवा. एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको. असं मस्त फिरवून घ्यायचं, मस्तपैकी असं करायचं. यात आता आपण डायस केलेले जे आंब्याचे तुकडे, म्हणजे जे छोटे छोटे तुकडे केले ते पण टाकायचे. जेव्हा आपण खातो तेव्हा याचा बाईट येतो, तो खूप छान लागतो. तर हे पूर्ण आंब्याचे तुकडे मी घालून घेतले आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घेते आणि मग सर्व करते आहे. तर आता याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवलेलं आहे. बघा, आता ठेवून घेते मी. तर मस्त असं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सर्व करते आहे मी. तर आता याला बाजूला ठेवून दिलेलं, थंड झालेलं आहे मस्तपैकी. आता सर्व केलं, किती मस्त असं दिसते आणि गार गार खायचं, खूप मस्त लागते. छोट्या मुलांना तर फार आवडते आणि असं डेकोरेट करून दिलं की फार मस्त वाटते. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.